केले. खऱ्या अर्थानं पोरकेपणा काय असतो त्याचा अनुभव घेऊ लागलेले आहेत. त्यांची आई गेली तरी आई गेली असं वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आईच्या नावानं पुरस्कार चालू ठेवले. संबंध महाराष्ट्रातून प्रदूषणमुक्त पुरस्कार ज्याला म्हणतात, त्यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही आणि प्रतिवर्षी ते पुरस्कार आजही चालू आहेत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यामुळं देहानं आई जरी गेली तर आई इथंच आहे असं वाटायचं आणि वडीलही होते, आई वडील होते असंच वाटायचं. आज ती उणीव खूप जाणवते. खेड्यापाड्यातली माणसं आपण काही फार भव्य दिव्य केलं असं सांगत नाहीत. आपण म्हणतो की लेकरांना वाढवलं, संस्कार केलं. संस्कार प्रत्यक्षपणे घरातच होत असतात. घर ही कार्यशाळा असते त्यांची. त्यामुळं त्यांनी जे काही भोगलं, आता सर सांगत होते किती कष्टातून जीवन त्यांची चालत होतं. अशा अवस्थेमध्ये आणि त्यांच्या आजाराविषयी मिरेवाड यांच्यासोबत आमची चर्चा पण व्हायची नेहमी. ते सांगायचे वडिलांविषयी काय करत होते, आईविषयी काय करत होते. त्यामुळं आज एका अर्थानं ही पोरकेपणाची भावना मिरेवाड कुटुंबावर जी आली ती त्यांच्यातून सगळी जावो अशी परमेश्वराशी प्रार्थना करतो. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांच्या वतीनं मी कैलासवासी गणपती मिरेवाड यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती.